न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। रडून नव्हे तर सुरातच जिने जन्म घेतला। वयाच्या 7व्या वर्षापासूनच वडिलांकडून गाण्याचे धडे घेतले। वयाच्या 9व्या वर्षी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला आणि आज मंगेशकर कुटुंबाची तिसरी पिढी म्हणून जी ओळखली जाते ती राधा मंगेशकर आज आपल्यासोबत आहे। देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या सोलो परफॉर्मन्सने जिने चाहत्यांच्या मनात घर केलंय। मंगेशकर घराण्यातली गायिका असूनही आपल्या गायनाचा वेगळा ठसा तिनं आज उमटवलाय। मीरा, सूरदास आणि कबीर यांच्या संत रचनांवर आधारित काहे मीरा सूर कबीरा असो किंवा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यावर आधारित रवींद्र संगीत असो, राधानं आपलं वेगळेपण सिद्ध केलंय। याच बाबत आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत। राधा, सर्वप्रथम झी24 तासच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या तर आहेतच, पण त्याचबरोबर आपल्याला काही बातम्या सुद्धा लोकांपर्यंत घेऊन जायच्या, तेव्हा आधी आपण बातम्यांकडे वळणार आहोत। ICSE बोर्डाच्या 12वीचा निकाल जाहीर झालाय। यात मुलींनी बाजी मारली आहे। देशात पहिली आणि दुसरी आलेल्या दोघीही मुंबईच्याच आहेत। पोद्दार शाळेच्या आद्या मड्डीनं 99.75% पहिला क्रमांक मिळवलाय, तर जनाबाई नर्सिंग स्कूलमधल्या मानसी पुलगमनं 99.50% मिळवत देशाचा दुसरा क्रमांक मिळवलाय। तर 10वीच्या ICSE बोर्डातही मुलींचाच झेंडा फटकारल्याचं दिसतंय। ईशा सेठी या मुंबईच्या विद्यार्थीनं 99% मिळवून देशात दुसरा क्रमांक पटकावलाय। ईशा सेठी ही पवईच्या हिरानंदानी फाउंडेशन स्कूलची विद्यार्थिनी आहे। नीटबाबत राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान CET बाबत सकारात्मक मत नोंदवलंय। राज्याच्या CET देणाऱ्या विद्यार्थ्यांना नीटमधून वगळलं जाईल असं मत सुप्रीम कोर्टानं सुनावणीच्या वेळी नोंदवलं। त्यामुळे राज्याची CET दिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। अशा विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 4,09,000 एवढी आहे। मात्र खासगी संख्या आणि अभिमत विद्यापीठांची CET देणाऱ्यांना यातून वगळलं जाण्याची शक्यता आहे। आता नीटवरची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे। महिलांनी प्रत्येक क्षेत्रात बाजी मारली आहे। सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे। अशाच एका आंबा महोत्सवाला आम्ही भेट दिली, तेव्हा लक्षात आलं की आंबा विक्रीमध्येही महिलांनी बाजी मारली आहे। गावाला आंबा पिकवून कोणत्याही दलालाची मदत न घेता थेट ग्राहकांना हा आंबा खाता यावा यासाठी या महिलांनी धडपड सुरू आहे। राधानं आज आपल्याबरोबर काही बातम्या शेअर केलेल्या आहेत, मात्र इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर आपण तिच्याबरोबर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे कहे मीरा सूर कबीरा आणि रवींद्र संगीत या तिच्या स्टेज शोज विषयी। तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे। न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आज आपल्या भेटीला आलेली आहे गायिका राधा मंगेशकर। राधाने मगाशीच आपल्याबरोबर बातम्या शेअर केलेल्या आहेत आणि आता आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत। राधा, मंगेशकर कुटुंबाची तू तिसरी पिढी आहेस आणि तरीही तू तुझी एक स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौतुक असं वाटतं की 9व्या वर्षी तू तुझा पहिला परफॉर्मन्स केलेला आहे, स्टेज परफॉर्मन्स। तो कसा झाला आणि तेव्हाचं गाणं तुला अजूनही लक्षात आहे का? हो, नक्कीच। म्हणजे पहिलाच परफॉर्मन्स असल्यामुळे कोण विसरणार। मला अजून आठवतं पार्ल्याचं आपलं दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह होतं आणि माझ्या वडिलांनी म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी मला घरातनं निघताना अशी काही कल्पना दिली नव्हती की आज तुला गायचंय किंवा काय। सो इट वॉज अ सरप्राईज फॉर मी। आणि अचानक त्यांनी चालू कार्यक्रमात सडनली माझं नाव घोषित केलं आणि मला स्टेजवर बोलवलं। तर तेव्हा मी 7व्या वर्षापासून त्यांच्याकडे गाणं म्हणजे रियाज करायला सुरुवात केली। तर अर्थात ते शिक्षण शास्त्रीय होतं, तर त्यांनी मला पूर्वी रागातली एक बंदिश गायला सांगितली होती जी त्यांनी मला शिकवली होती आणि ती बंदिश गाऊन माझी सुरुवात झाली। ती बंदिश आम्हाला आताही ऐकायला आवडेल राधा। नक्कीच। रसूल अल्लाह कर दो बेड़ा पार हमारा रसूल अल्लाह
सुंदर सुंदर. आणि यानंतर आपण त्यानंतर मला वाटतं तुझे बरेच स्टेज शोज झाले असेल, पण त्यातही आज एक महत्त्वाचं असं वाटतं ते म्हणजे कहे मीरा सूर कबीर आणि रवींद्र संगीत हे दोन्ही शोज तू सोलो परफॉर्मन्स देते आहेस. त्यातही सगळं म्हणजे सगळं तू सांभाळते आहेस, कथन आणि प्रेझेंटेशन हे सगळंच, आणि त्याचबरोबर गाणंही. हे जेव्हा सुरुवात केलीस या 2 शोजची, तेव्हा हे मोठं आव्हान नाही वाटलं? नक्कीच. म्हणजे दोन्ही कार्यक्रम आपापल्या जागी म्हणजे मोठी आव्हानं आहेत आणि शिवधनुष्य उचलण्यासारखंच आहे. माझा जो पहिला कार्यक्रम आहे कहे मीरा सूर कबीरा, सूर म्हणजे सूरदास, मीराबाई, सूरदास आणि कबीर, ह्या तिन्ही उत्तरेकडील संतांच्या रचना मी सादर करते. आणि त्याची जी भाषा आहे किंवा त्याच्यातलं जे फिलॉसॉफी आहे, जी तत्वज्ञान आहे, ते मी समजावून सांगते. आणि अर्थात त्यानंतर ते रचना पण मीच गाते. आणि ह्याच स्वरूपाचा दुसरा माझा कार्यक्रम ते म्हणजे रवींद्र संगीत, म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्वरबद्ध केलेली गाणी. बरं. कारण रवींद्रनाथ टागोर आपल्याला फक्त साहित्यकार, कथाकार ह्याच स्वरूपात माहिती, ते एक संगीतकार देखील होते. तर त्यांचं संगीतही मी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करते, जे अर्थात बंगालीतच आहे. आणि त्याबरोबर त्यांचं काव्य, त्यांचंही तत्वज्ञान, त्या गाण्याचा भाषेचा अर्थ आणि एकंदर गुरुदेवांचा जीवनपट देखील मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करते. अरे वा, सुंदर. त्याचबरोबर आता जसं तू सांगितलंस की ऐकतानाच खूप इंटरेस्टिंग वाटलं की त्या संत रचनांवर तू गाते आहेस, त्यांचं ते फिलॉसॉफी त्यांचीही समजावून सांगते आहेस. तर आम्हाला त्यातला एक झलक नक्की ऐकायला आवडेल. म्हणजे मीरा सूर कबीरातलं एक ऐकवते. मीराबाईंचं भजन आहे. सावरे रंगराची राणाजी हूँ तो, बांध घुंगरा प्रेम का हूँ तो, हरि के आगे नाची. सावरे रंगराची म्हणजे श्रृंगार करणं, बरं, किंवा स्वतःवर रंग चढवणं. तर मीराबाई म्हणतायत की हे कृष्ण, आज मी श्रृंगार केलाय. कारण मीराबाई विधवा होत्या, 17व्या वर्षी त्या विधवा झाल्या होत्या. तर आज त्या म्हणतायत की मी श्रृंगार केलाय, आणि ह्या श्रृंगारात जे मी माझ्या पायात घुंगरू बांधले, त्यातला एक एक घुंगरू हा फक्त प्रेमाचा आहे. आणि असा श्रृंगार करून आणि असे घुंगरू बांधून हे कृष्ण आज मी तुझ्या समोर नाचते. मधुरा भक्ती जी आहे त्यावर आधारित हे भजन आहे. तर अशा प्रकारे मी कार्यक्रम पुढे बोलत बोलत गात गात नेत जाते. खूप सुंदर, खूप सुंदर वाटतं आहे. आणि इथे आता एक प्रश्न असा विचारायचा आहे. तू अनेक स्टेज परफॉर्मन्स केलेले आहेत, तेही सोलो तू आता हे 2 करते आहेस, पण आज तू एका वेगळ्या भूमिकेत आमच्या बरोबर आलेली आहेस, ते म्हणजे न्यूज अँकरिंग केलंय. हा एक्सपिरियन्स कसा आहे? नाही, मी खूप घाबरले होते आणि कदाचित तुम्हाला ते दिसलंही असेल. म्हणजे घरी आपण वाचतो ते फार वेगळं आहे, पण असं लाईव्ह वाचणं आणि जी तुमची जी पद्धत आहे ह्याप्रमाणे खूप अवघड आहे. म्हणजे मी हे आज मान्य करते. आज मला कळलं की तुम्ही सर्व लोक म्हणजे महान आहात, तुम्ही ग्रेट आहात. आमच्या प्रेक्षकांनी काही बातम्या सुरात ऐकल्या असतील, नो डाऊट, आणि आम्हालाही खूप छान वाटलं. विसूर झालं. राधा, रवींद्र संगीताबद्दलही खूप बोललं गेलेलं आहे, ऐकलं गेलेलं आहे ते, आणि त्याचा एक बाज खूप वेगळा आहे असं म्हटलं जातं. पण आज आम्हाला तुझ्याकडून जाता जाता रवींद्र संगीत या तुझ्या शो मधलं एखादं गाणं. नक्कीच. शे भालो शे भालो आमारे ना होय ना जानो, शे भालो शे भालो दूरे गिये नोय दुख देबे, काछे केनो लाजे ला जानो, शे भालो शे भालो. भालो म्हणजे उत्तम, सुंदर आहे. शे म्हणजे हे, दिस,
हे फार छान आहे, हे फार उत्तम आहे की तू मला कधी जाणूनच घेऊ नकोस किंवा तू माझ्या कधी जवळच येऊ नकोस, कारण ही जी नियती आहे किंवा हा जो निसर्ग आहे आपल्या आजूबाजूला, हाच आपल्याला एकमेकांपासून दूर करेल. मग त्यावेळी का दुःखी व्हावं किंवा अपमानित व्हावं? तर आत्ताच हे योग्य आहे की तू मला कधी जाणूनच घेऊ नको. राधा, आम्हाला पुढचा भाग आणखीन ऐकायलाही आवडेल. ह्याच गाण्याचा मग अंतरा सुरू होतो, फार मोठा आहे तो अंतरा. अच्छा अच्छा, नक्की नक्की. पण अगदी तू गायला सुरुवात केल्यानंतर असं वाटतं की ऐकतच राहावं, इतकं हे सुंदर आहे. इथं तू आलेस आणि आमच्याबरोबर बातम्या शेअर केल्यात, दिलखुलास गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच. याबरोबरच या बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.